मला आवडू लागलंय निर्माती होणं किंवा आपल्याला हवे तसे सिनेमे बनवता येणं. त्यामुळे हे श्रेय ह्या लोकांचं आहे. तो जो शब्द आहे ना सिक्वेल तो शब्द फार फसवा आहे. तो शब्द असा आहे की आपण ओढून ताणून करायला गेलेल्या गोष्टी हा सिक्वेल असतो असं मला बऱ्याचदा वाटतं. आपल्याला दरवेळेला एक काहीतरी झेंडा घेऊनच फेमिनिझम दाखवण्याची गरज नसते. छोट्या गोष्टींमधनं आपण आपल्या आजूबाजूच्या बायकांना काय ट्रीट करतोय त्यातनंही ते येतं. एवढ्या बायका आहेत जगात, प्रत्येकीची वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे मला अतिशय आनंद आहे की बायकांचे सिनेमे येतात. चेहऱ्यावरती हसू घेऊन प्रेक्षक बाहेर येईल आणि घरी जाऊन स्वतःचं आयुष्य पॉझिटिव्हली कसं जगायचं यासाठी काहीतरी प्रयत्न करेल. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जागल अंकिता लोखंडे. दिवाळी आहे. तुम्हा सर्वांनाच दिवाळीच्या खूप शुभेच्छा. झिम्मा 2 या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आणि काय म्हणतात, फडाची मालकीण आज आपल्यासोबत आहे. क्षिती जोग, कशी आहेस ताई? मी एकदम बरी आहे. मला फडाची मालकीण चिडवतात. माझं नाव नाही आहे हे. सिद्ध्या ह्याच्यासाठी फटके खाणार आहे, पण ठीक आहे. पण इतका मोठा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या स्वाधीन करताना आय नो तुझ्या चेहऱ्यावरून मगाशी दिसलं की फार प्रेशर आहे, पोटात गोळा आला असेल, डोळे भरून आले असेल, पण आत्ता भावना काय आहेत? कारण का छान प्रतिसाद मिळाला आहे ट्रेलरला. हो, म्हणजे मला खूप कमाल वाटली. कारण असं आपल्याला माहीत असतं की आवडेल बहुतेक लोकांना, पण एवढं आवडेल असं मला नव्हतं वाटलं. आणि ऑलरेडी रिस्पॉन्स येतोय खूप ट्रेलरसाठी. त्यामुळे तू म्हणालीस तसं आता जास्त डोळे भरून येणार आहेत आणि जास्त पोटात गोळा येणार आहे की आता 10 दिवसावर फिल्म आहे, तो फिल्म लोकांना कशी वाटते. पण ट्रेलर बघून तरी सुखावली मी सध्या. पण मन कुठे रमलं? निर्माती म्हणून रमलं की अभिनेत्री म्हणून जास्त रमलं? हे बघ, मी पहिले अभिनेत्री होते, आहे, अभिनेत्रीच राहणार. आम्ही ही कंपनी सुरू केली आहे एवढ्यासाठी की आपल्याला जे सिनेमे बघायला आवडतात ते आपण करून बघू तर या. कदाचित चुकू, कदाचित नाही येणार नीट, पण माझ्या नशिबाने माझी टीम अशी आहे, म्हणजे प्रोडक्शन टीम, डिरेक्शन टीम आणि ॲक्टर्स माझ्या नशिबाने मला असे मिळालेत की हे एक्सप्लोअर करते मी. आणि मला आवडू लागलं आहे निर्माती होणं किंवा आपल्याला हवे तसे सिनेमे बनवता येणं. त्यामुळे हे श्रेय ह्या लोकांचं आहे की आम्हाला हे आवडायला लागलं आहे. बरं, मालक सुद्धा आले. मी तेच सांगत होते की डोळे भरून आले असेल, पोटात गोळा आला असेल, कारण का पुन्हा एकदा इतका मोठा चित्रपट प्रेक्षकांसमोर. काय तुझ्या मनात भावना आहे? मला तुलाच एक प्रश्न विचारायचा आहे. तुला कसा वाटला ट्रेलर? मी तुला एक खरं सांगते, खूप जेन्युइनली सांगते, एक प्रेक्षक म्हणून मला झिम्मापेक्षा झिम्मा 2चा ट्रेलर जास्त आवडला आहे. म्हणजे असं नाही की झिम्मा वाईट होता, पण झिम्मापेक्षा झिम्मा 2 खरंच फार अपिलिंग वाटतोय. आणि खरंच तो असं वाटतं मी फर्स्ट डे फर्स्ट शो बघेन, असं खरंच वाटतं. क्या बात आहे. यासाठीच केला होता अट्टा. नाही, तू म्हणालीस तसं आहे की झिम्मा हा आमच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि म्हणजे आम्ही स्वतःचं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं ते त्या चित्रपटाद्वारे. मग आम्ही सनी नावाचा चित्रपट केला, आता झिम्माचा भाग 2 करतोय. यापुढेही चित्रपट करायचे, पण झिम्मा इतकं जवळचं आमच्या काही नाही आहे, कारण ते पहिलं बाळ आहे. आणि प्रत्येक आईवडिलांसाठी पहिलं बाळ हे खूप मेमोरेबल राहतं. नंतरची किती यश मिळवो, काहीही करो, पण ते पहिलं बाळ हे पहिलं बाळ आहे. आणि दडपण त्याचंच होतं की तो लोकांना आवडला आहे. आता 2रा भाग करताना, त्याची पुढची गोष्ट सांगताना असं नाही ना होणार की आधीचा छान होता, हा उगाच बनवला. कारण तो जो शब्द आहे ना सिक्वेल तो शब्द फार फसवा आहे. तो शब्द असा आहे की आपण ओढून ताणून करायला गेलेल्या गोष्टी हा सिक्वेल असतो असं मला बऱ्याचदा वाटतं. या चित्रपटाच्या बाबतीत ती शक्यता नाही आहे. जी पात्र लोकांना आवडली त्या पात्रांचा पुढचा प्रवास दाखवण्याची संधी या निमित्ताने मिळाली आहे. आणि यात ज्या 2 नव्या ॲडिशन झाल्यात त्यासुद्धा ओढून ताणून आणलेल्या नाहीत. निर्मला कोंडे पाटील जी आपल्याला इतकी आवडली, तिची सून आली आहे. सो आता तिच्या आयुष्यात तिच्यामुळे काय होणार आहे. त्याच्यानंतर सुचित्रा बांदेकरची भाची आली आहे. सुचित्रा बांदेकरच्या मुलीचा प्रवास आपण मागच्या भागात पाहिला. आता या भाचीचं काय आहे, तिचं काय म्हणणं आहे, आणि त्याच्यामुळे सुचित्राचं सुद्धा पात्र किती पद्धतीने बदलणार किंवा तिच्या आयुष्यात काय होणार, हे आम्हाला असं वाटलं की कथा लेवलला आम्हाला जमलं. आणि लेट्स होप प्रेक्षकांनाही ते आवडेल. अगदीच. मला इथे मेन्शन करावं असं वाटतं की इतक्या बायकांना एकत्र घेऊन हिट ठरलेला झिम्मा हा ट्रेंड सेटर ठरला खऱ्या अर्थाने. म्हणजे या चित्रपटाने ट्रेंड सेट केला की इतक्या बायकांचा चित्रपट विदाऊट एनी लीड हा चित्रपट चालू शकतो. एकदा आपलं बोलणं झालेलं फकाट चित्रपटाच्या निमित्ताने, तेव्हा तू बोललेला की एकाच टाईपचे चित्रपट चालू लागले की
अनेक जण त्याच टाईपचे चित्रपट काढतात. म्हणजे ऐतिहासिक चित्रपट चालायला लागले की सगळे ऐतिहासिक चित्रपट येतात, बायकांचे चित्रपट चालायला लागले तर बायकांच्या चित्रपटांची लाट येते. अशा वेळेला झिम्मा2 आता थोडं प्रेशर होतं की अरे बापरे, आपण हे नाही का होणार की प्रेक्षक कंटाळतील का, की असं. नाही, का कंटाळतील? एक तर माझं म्हणणं आहे की बायकांवर येऊ देत की सिनेमे. किती वेळ असं झालेला आहे की बऱ्याच वेळेला आपल्या इंडस्ट्रीत तरी कमी, कारण मराठी इंडस्ट्री इतकी कॉन्टेंट ड्रिव्हन आहे की त्यात मुलींच्या बायकांच्या रोलना तेवढीच व्हॅल्यू असते. पण मला असं वाटतं की प्रत्येकच माणसाच्या आयुष्यात पुरुष किंवा बाई खूप बायका असतातच. म्हणजे आई, बहीण, मावशी, आत्या, मैत्रिणी, एक्स गर्लफ्रेंड, आत्ताची गर्लफ्रेंड, आवडणारी मुलगी खूप असतं. सो एकतर मला फार आनंद होतो की बायकांवर सिनेमे येत आहेत, कारण आपल्याला दरवेळेला एक काहीतरी झेंडा घेऊनच फेमिनिझम दाखवण्याची गरज नसते. छोट्या गोष्टींमधनं आपण आपल्या आजूबाजूच्या बायकांना काय ट्रीट करतोय त्यातनंही ते येतं. एवढ्या बायका आहेत जगात, प्रत्येकीची वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे मला अतिशय आनंद आहे की बायकांचे सिनेमे येतात. अगदीच. पण इतका छान योगायोग आलाय, उद्या पाडवा आहे आणि या जोडीचा पुन्हा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. पाडव्याचं गिफ्ट काही ठरवलंयस? ते तर मी सांगतोच, पण त्याआधी तुझी माफी मागतो. आपण पाडव्याचं शूट करणार होतो, पण चित्रपट, त्याचं सेन्सॉर, ह्या सगळ्या कामांमधनं आम्हाला वेळ मिळाला नाही. बरं झालं, या निमित्ताने आपण पुन्हा भेटतोय आणि पाडव्याच्याच गप्पा मारतोय. सो गिफ्ट विचारते ती, गिफ्ट तिने विचारलं, गिफ्ट हेच गिफ्ट की आता अजून काय गिफ्ट द्यायचं? एवढा छान मेहनतीने चित्रपट बनवला, तो तिच्या हातात दिला, झालं की आता गिफ्ट. तिने इतके सुपरहिट चित्रपट दिलेत या वर्षात, म्हणजे रॉकी राणी असू दे, त्यातला अभिनय असू दे, आत्ता ही फिल्म असू दे, कुछ तो बनताय. 24 त्याला हे बघ, मी त्याला हे सांगितलं की मला आता कळतंय की आपली दिवाळी 24 नोव्हेंबर नंतर सुरू होणार. एकदा प्रेक्षकांनी झिम्मा2 डोक्यावर घेतलं की माझी दिवाळी सुरू होते. मग तू बघ मी ह्याला काय शॉपिंग करा. मग तू खरं तर आमच्याबरोबर एक एपिसोड करायला पाडव्याचा. त्या निमित्ताने तरी हेमंत मला खरेदीचा एपिसोड तेव्हा करूया 24 नोव्हेंबर नंतर, की कारण तेव्हा लोकांचं जेवढं भरभरून त्याला प्रेम मिळणार आहे त्याच्या दुप्पट त्यांनी माझ्यासाठी खरेदी करायची. पण अगदीच हेमंत, एवढ्या बायकांचा चित्रपट केला, घरी इतकी स्ट्रॉंग व्यक्ती पाठीशी असताना, जे दिवस रात्र तुझ्यासोबत आहे, प्रत्येक गोष्ट करताना ती तितकीच खंबीरपणे उभी आहे, तर आत्ता तिच्याबद्दल व्यक्त व्हायचं असेल तर काय सांगशील? काही नाही, जिम्मा हा तिचा आहे. जिम्मा बनवायचा हे तिने ठरवलं, जिम्मा 2 करायचा हेही तिने ठरवलं, तो कसा करायचा, कुठे करायचा, काय करायचं हेही तीच ठरवते. सो माझ्यासाठी ते खूप फायद्याचं आहे. या निमित्ताने मला हे सांगायला आवडेल की मी समोर दिसत असतो काम करताना किंवा दिग्दर्शक म्हणून, पण तिचा पाठिंबा नसेल तर ते शक्य होऊ शकत नाही. कारण प्रोडक्शन लेवललाही खूप मेहनत असते. हा चित्रपट असा दिसण्यासाठी, ते सगळं जमून येण्यासाठी संपूर्ण टीम परदेशात घेऊन जाणे, त्यांना घेऊन येणे, तिथे सगळ्यांची सोय करणे, हे खूप कठीण काम आहे आणि ते ती सिंगल हँडेडली करत असते. सो त्याच्यामुळे तिची मदत तर होतच असते. आणि म्हणलं तसं मालकीणबाई आहेत त्या आमच्या, त्यामुळे त्यांच्यासाठी काय पण. अगदीच. पण ही जोडी अशीच राहू दे. एक शेवटचा प्रश्न 2 वाक्यात उत्तर द्या की 24 तारखेला जेव्हा प्रेक्षक चित्रपटगृहात जातील, बाहेर काय घेऊन येतील? चित्रपटगृहातनं बाहेर पुढचं झिम्मा2च दुसऱ्यांदा कधी बघायचं ह्याचं तिकीट घेऊन येतील नक्की. कारण एकदा बघून प्रेक्षकांचं मन भरणार नाहीये, त्यांना परत बघावा असं वाटणार आहे. तर आता त्याच दिवशीचं तिकीट काढायचं का उद्याचं, एवढाच विचार घेऊन प्रेक्षक बाहेर येतील. मला असं वाटतं आपलं आयुष्य जसं आहे, जे आहे ते सुंदर आहे आणि ते भरभरून जगलं पाहिजे. चेहऱ्यावरती हसू घेऊन प्रेक्षक बाहेर येईल आणि घरी जाऊन स्वतःचं आयुष्य पॉझिटिव्हली कसं जगायचं यासाठी काहीतरी प्रयत्न करेल. दॅट इज झिम्मा2 फॉर अस. खूप मस्त. सगळ्या बायका साड्या बिड्या कपाडातून काढून रेडी आहेत 24 तारखेसाठी. त्या बायकांसाठी काय अपील कराल एक शेवट? काही नाही मैत्रिणींनो, म्हणजे मला खरोखर असे मेसेजेस आलेत इन्स्टावरती, हे म्या हां, तर मी म्हटलं की मैत्रिणींनो, हा तुमचाच सिनेमा आहे, तुमच्यासाठी परत आणलेला आहे. तुम्ही धमाल करा. तुम्ही हक्कानी, काही चुकलं असेल तर हक्कानी सांगा, आवडलं असेल तर हक्कानी गाजवा. आणि मला खात्री आहे की तुम्ही मागच्या वेळेला जेवढी आपुलकी, जेवढं प्रेम आम्हाला दिलं, त्याच्याहून दुप्पट प्रेम यावेळेला तुम्ही द्या. खूप मस्त. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.